राष्ट्रीय गोमाता सन्मान दिनानिमित्त शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे सोमवारी दुपारी 3 वाजता नगरपालिका चौक येथे रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळाच्या वतीनं गोशाळेचं उद्घाटन, गोमाता पूजन, गोमाता भव्य मिरवणूक तसेच विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष गोरक्षक रामचंद्र डांगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. शिरोळ तालुक्यातील पहिल्या गोशाळेचं उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते होणार असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गोमाता पूजन तर माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते स्वागत कमानीचं उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर राहणार आहेत. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार शेखर मुंदडा, आमदार राहुल आवाडे, महाराष्ट्र राज्य धनगर समाजाचे अध्यक्ष घनश्याम बापू हाके, लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा डांगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पत्रकार परिषदेत बोलताना रामचंद्र डांगे म्हणाले की भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. या परंपरेचा सन्मान राखत समाजामध्ये गोसंवर्धन आणि गोसेवेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. गोशाळेच्या माध्यमातून निराधार व भाकड जनावरांच्या संगोपनासाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमामध्ये गोमातेची भव्य मिरवणूक, धार्मिक विधी, पूजन, महाप्रसाद तसेच विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष मनीषा डांगे, उदय डांगे, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. रामेश्वर कृषी विकास महामंडळ या संस्थेच्या नावावर माझी गोशाळा मी तेरवाडच्या इथे चालवतोय आणि त्या शाळेच्या आत म्हणजे शासनाकडून मिळालेल्या अनुदानातून 15 लाख रुपये शासनाचे अनुदान मिळाले. त्या शासनाच्या अनुदानातून मी नवीन गोशाळा बांधलेली आहे. त्या गोशाळेचे उद्घाटन या महाराष्ट्राचे विधान परिषद सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांच्या हस्ते आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते गोमातेचं पूजन आणि आदरणीय प्रकाशचंद्र आवाडे यांच्या हस्ते कमानीचे उद्घाटन. त्याचबरोबर इतर या गोशाळेचे जे मुख्य अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राची गोशाळेचे जे अध्यक्ष आहेत जे मुंदडा साहेब, हे सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आहे. आणि यानंतर बरेच या कार्यक्रम सदाभाऊ खोत, आमदार साहेब सदाभाऊ खोत आहेत, आमदार राहुल आवाडे साहेब आहेत, अशोक माने साहेब आहेत आणि आमच्या तालुक्याचे आमदार आदरणीय यड्रावकर साहेब ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्यासाठी ह्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा माझा गोशाळेचा उद्घाटन होतात आहे. आणि गोसेवा आणि गोशाळा ही मी गेली 10 वर्षे चालवतोय. गोसेवा करत असताना या मला जो अनुभव आलाय त्या गोशाळेची सेवा केल्यानंतर जे माझ्या घराला जे कौटुंबिक स्वास्थ्य जे सुख आहे, माझी मुलं बाळ सुनार की सगळ्या समाधान आहे. म्हणून मी माझा जनतेला माझा आदेश असेल की प्रत्येकाने, प्रत्येक शेतकऱ्याने किंवा प्रत्येक नागरिकाने आपल्या दारात एक गाय पाळावी आणि त्याची सेवा केला तर आपल्या आयुष्यात आपलं निश्चितपणे सुखात आहे. म्हणून ही मी आता माझ्या उरलेल्या आयुष्यामध्ये ही मी गोसेवा सतत करत राहणार आहे. त्यासाठी तो कार्यक्रम आम्ही आयोजित केला 27 तारखेला संध्याकाळी 4 वाजल्यापासून 12 वाजल्यापासून गोशाळेची कुरुंदवाड मिरवणूक निघेल. त्यानंतर मिरवणुकीनंतर 3 वाजता 3:30 वाजता गोशाळेचं उद्घाटन होईल. त्यानंतर मंदिरे महोदया सकट कुरुंदवाडच्या नगरपालिकेच्या चौकात त्याचे म्हणजे सांगता समारंभ त्याचे तिथले शेवटचे कार्यक्रम होईल.